जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा आता 43 अंशांच्या पुढे गेलेला आहे आणि अशातच राजकीय वातावरणाविषयी जर बोलायचं झालं तर लोकसभा निवडणूक आणि उन्हाळा त्यामुळे साहजिकच राजकीय वातावरण देखील या ठिकाणचं तापलेलं आहे। जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमधल्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि आता नेमकं या दोन्ही मतदारसंघांमध्ये राजकीय परिस्थिती काय आहे, राजकीय वारा कोणत्या दिशेने वाहतोय याचाच आढावा आज आपण लोकमतच्या उत्तर महाराष्ट्र रिजनल डायरीमध्ये घेणार आहोत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं lokmat.com मध्ये। मी प्रशांत बदाने। सगळ्यात आधी आपण जळगाव लोकसभा मतदारसंघाविषयी बोलूया। जळगाव लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला भाजपला जी लढत एकतर्फी वाटत होती त्यात अचानक ट्विस्ट आला। भाजपमधूनच नाराज झालेले, तिकीट कापण्यात आलेले उन्मेष पाटील हे आपले सहकारी करण पवारांना घेऊन बाहेर पडले। ते थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये दाखल झाले आणि करण पवारांना तिकडची उमेदवारी मिळाली। त्यामुळे भाजपला या ठिकाणी सुरुवातीला सोपी वाटणारी लढत अचानक आव्हानात्मक बनलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तिकीट कापण्यात आलेले उन्मेष पाटील आणि करण पवार जे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष होते यांनी थेट भाजपला आव्हान उभं केल्यानंतर भाजपला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेटबॅक बसला आणि भाजपचे जे संकटमोचक म्हणवले जातात गिरीश महाजन जे जिल्ह्याचे सध्या नेते आहेत हे डॅमेज कंट्रोलच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। करण पवारांनी उभं केलेलं आव्हान मोडून काढण्यासाठी किंवा त्यांचं आव्हान पेलण्यासाठी एकंदरीतच स्मिता वाघांना जे ग्राउंड या ठिकाणी आव्हानात्मक झालेलं आहे त्या ठिकाणी तगडी फाईट देण्यासाठी गिरीश महाजन हे डॅमेज कंट्रोलच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहे। मग ते शिंदे गटाची मनधरणी करतायत, मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची देखील मनधरणी करताना या ठिकाणी दिसून येत आहे। विशेष म्हणजे आता प्रचाराचा जो टप्पा येणार आहे किंबहुना तो आलेला आहे, या टप्प्यात मित्रपक्षांकडून कुठल्याही प्रकारची नाराजी पुढे केली जाऊ नये या संदर्भात गिरीश महाजन जे आहेत ते सावध पावले टाकताना दिसून येत आहेत। विशेष म्हणजे जळगावात गिरीश महाजन हे ठाण मांडून आहेत त्यांच्या सोबतीला, म्हणजे ही संपूर्ण रावेर नंतर जी जळगाव लोकसभेची जी चर्चा होते त्यामध्ये जो महत्त्वाचा रोल राहिला आहे तो मंगेश चव्हाणांचा। कारण उन्मेष पाटील असतील, करण पवार असतील यांनी थेट नाराजीची जी तलवार आहे ती मंगेश चव्हाणांच्या दिशेने फिरवलेली होती। त्यामुळे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांच्यासाठी देखील ही लढत तितकीच प्रतिष्ठेची झालेली आहे। म्हणूनच हे दोन्ही नेते सध्या जळगावात ठाण मांडून आहेत आणि ते शिंदे गट असेल, अजित पवार गट असेल, त्यांच्या नेत्यांच्या मनधरणी करताना ते दिसून येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रावेर लोकसभा मतदारसंघात आता राजकीय परिस्थिती अचानक बदलली। त्या ठिकाणी देखील उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल याची उत्सुकता होती। श्रीराम पाटील जे नवखे मानले जात आहेत त्यांना राजकीय क्षेत्रातला कोणताही अनुभव नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आली अशी चर्चा तुम्ही मागच्या आठवड्यात ऐकलीच असेल आणि आता त्यांनी देखील अर्ज भरला। महाविकास आघाडीने 24 तारखेला उमेदवारी अर्ज दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी दाखल केले। मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि हेच शक्ती प्रदर्शनाची सध्या जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा होती। कारण जळगाव जिल्ह्यातली दोन्ही मतदारसंघ हे भाजपचे बालेकिल्ला गड मानला जातात, परंतु असं असताना या ठिकाणी महाविकास आघाडीने जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी जमवण्यात ते यशस्वी झाले। त्यामुळे भाजपच्या गोटात थोडं चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं। नंतर महाविकास आघाडीच्या शक्ती प्रदर्शनाला महायुतीकडून कशाप्रकारे उत्तर दिलं जातं याची उत्सुकता होती। त्यानुसार काल 25 तारीख जी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती, भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आणि त्यांच्या तोडीसतोड शक्ती प्रदर्शन करण्याचा भाजपने प्रयत्न केला। भाजपकडून तर असा दावा केला जातो की महाविकास आघाडीच्या पेक्षा आमच्याकडे गर्दी जास्त होती, कार्यकर्त्यांची गर्दी जास्त होती, त्यामुळे मॅन्डेट जो आहे तो आम्हालाच मिळणार आहे असा दावा जो आहे तो महायुतीच्या नेत्यांकडून केला जातो। पण आता येणाऱ्या काळात ते कळेलच की नेमकं या ठिकाणी दोन्ही मतदारसंघांमध्ये पारडं कोणाचं जड असणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रावेरमध्ये भाजपकडून विद्यमान खासदार जे आहेत रक्षा खडसे त्यांना तिसऱ्यांदा संधी देण्यात आली आणि एकूणच रक्षा खडसेंसाठी श्रीराम पाटील आव्हान उभं करतात का, त्या ठिकाणी मराठा कार्ड चालतं का, अशी जी चर्चा आहे ती आता पुढे नेमकी कोणत्या दिशेने जातं ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि अशातच जी चर्चा होती की 2 आठवड्यांपूर्वी एकनाथ खडसेंनी स्वतः जाहीर केलं प्रसारमाध्यमांसमोर की मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार आहे, येत्या 15 दिवसात माझा प्रवेश दिल्लीमध्ये नेत्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। परंतु खडसेंनी जी डेडलाईन दिलेली होती ती उलटलेली आहे, तरी खडसेंच्या भाजप प्रवेशासंदर्भात कोणत्याही हालचाली अजून होताना दिसत नाही। मध्यंतरी तर चर्चा अशी होती की दिल्लीतले नेते खडसेंच्या भाजप प्रवेशासाठी अनुकूल आहेत, परंतु राज्यातले नेते मग ते
देवेंद्र फडणवीस असतील किंवा खडसेंचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी गिरीश महाजन यांचा त्यांना विरोध असल्याचं बोललं जात होतं, कारण त्या नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील साहजिकच तिखट त्या ठिकाणी समोर आलेल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला जी चर्चा होती की रक्षा खडसेंना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस रक्षा खडसेंना भाजपमधल्याच काही कार्यकर्त्यांनी काही नेत्यांनी विरोध केलेला होता, त्यांना तिकीट देण्यात येऊ नये, कारण सुरुवातीपासूनच एक अशा प्रकारचं चित्र रंगवलं गेलं होतं की रक्षा खडसेंची उमेदवारी कापली जाईल. पण अनपेक्षितरित्या त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर रक्षा खडसेंना विरोध सुरू झाला. मग खडसेंनी त्या ठिकाणी असा गेम खेळला होता का की रक्षा खडसेंना जो पक्षातूनच विरोध उफाळून आलेला होता तो विरोध दाबण्यासाठी खडसेंनी आपल्या भाजप प्रवेशाची घोषणा केली होती का, अशी देखील चर्चा त्या ठिकाणी रंगली होती. परंतु नंतर खडसेंनी ही घोषणा केल्यानंतर 2 आठवड्याचा काळ शांततेत गेला. खडसे भाजपमध्ये येतील. भाजपचेही कार्यकर्ते सांगत होते की खडसेंचा प्रवेश हा निश्चित झालेला आहे, फक्त त्याची आता औपचारिकता बाकी आहे. दिल्लीतल्या नेत्यांनीच खडसेंना ग्रीन सिग्नल दिल्यामुळे राज्यातून कोणी त्यांना विरोध करेल अशी शक्यता नाही, असं देखील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं. पण आता जी राजकीय परिस्थिती बदललेली आहे, रक्षा खडसेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि नेमकं रक्षा खडसेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काही तासातच खडसेंनी मी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. परंतु ही माहिती देत असताना खडसेंनी कोणत्याही स्वरूपाचे पुरावे जे आहेत ते माध्यमांपर्यंत दिले नाहीत. म्हणूनच खडसेंनी खरंच आपल्या राष्ट्रवादी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातो आहे. खडसेंचा जर भाजप प्रवेश निश्चित असेल तर मग नेमकं तो कधी होणार आहे याची देखील स्पष्टता ना भाजप नेत्यांकडून केली जाते ना स्वतः एकनाथ खडसेंकडून केली जाते. त्यामुळे खडसे नेमके भाजपमध्ये जातील तरी केव्हा हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. जर खडसेंच्या भाजप प्रवेशाला निश्चित भाजपच्या नेत्यांकडून हिरवा कंदील असेल तर मग आता लोकसभा निवडणुकीचा महत्त्वाचा टप्पा आहे, आता प्रचाराला सुरुवात होईल. असा ही म्हणजे क्रुशियल टायमिंग असताना खडसेंचं जर एवढं महत्त्व होतं तर मग खडसेंचा भाजप प्रवेश का करून घेण्यात आला नाही, त्याला एवढा 15-20 दिवसांचा अवधी किंवा डिले का करण्यात आला, असे देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे. त्यांच्या आमदारकीचा देखील विषय शरद पवारांनी स्पष्ट केला होता की आम्ही त्यांची आमदारकी परत मागणार नाहीत. आणि एकंदरीतच जर खडसेंच्या आमदारकीविषयी शरद पवारांनी एवढी मोठी भूमिका जाहीर केली त्यानंतर राष्ट्रवादीमधल्याच काही त्यांच्या विरोधकांनी हे प्रश्न उपस्थित केले की शरद पवारांना खडसेंनी धोका दिला, अडचणीच्या काळात शरद पवारांनी खडसेंना साथ दिलेली होती तरी देखील खडसे त्या ठिकाणी थांबले नाहीत. मुळात शरद पवार आता अडचणीत असताना त्यांच्यासोबत राहणं खडसेंनी अपेक्षित होतं, पण ते आता भाजपमध्ये जात आहे, म्हणजे त्यांनी शरद पवारांची फसवणूक केली. असं असताना त्यांची आमदारकी का घेण्यात आली नाही असं देखील बोललं गेलं. पण खडसेंच्या आमदारकीविषयी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला असा सांगता येईल की ती एक तांत्रिक बाब आहे. ज्यावेळेस खडसेंना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडलेली नव्हती. अजित पवार देखील शरद पवारांच्या सोबतच होते. म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा खडसेंच्या आमदारकीवर कोणत्याही प्रकारचा दबाव त्या ठिकाणी टाकता येऊ शकत नाही. तांत्रिकदृष्ट्या ते त्यावेळेस घड्याळाच्या चिन्हावर आमदारकीमध्ये निवडून आलेले होते आणि आता शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस आहे. त्यामुळे खडसेंच्या आमदारकीला तसं पाहिलं तर कोणताही धोका नाही असं देखील आपल्याला सांगता येऊ शकतं. एकूणच आता रक्षा खडसेंची उमेदवारी सेफ झालेली आहे, प्रचाराची वेळ आहे. असं असताना आता खडसेंनी राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं सांगितलेलं आहे. पुरावे जरी त्यांनी दिलेले नसले तरी आता खडसे उघडपणे रक्षा खडसेंच्या प्रचारात मैदानात उतरतील की पडद्यामागून त्यांचा प्रचार करतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. एकूणच आता खडसे नेमकी काय भूमिका घेतात, सुनेचा प्रचार ते उघडपणे करतात की ते राष्ट्रवादीतच राहतील हे देखील येणारा काळच सांगणार आहे. येणाऱ्या काळात नेमक्या आता या संदर्भात काय काय घडामोडी घडतात हे आपण लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. तुर्तास इतकंच.